नमस्कार, आशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण स्पंज डोसा किंवा इडली, मौसूद इडली कशी करायची त्याचा व्हिडिओ बघणार आहे। म्हणजे आज नाही बघणार, उद्या बघणार आहे, पण त्याचं बॅटर तयार कसं करायचं त्याचा व्हिडिओ आपण बघणार आहे आज। हे रेशनचे तांदूळ असे रवा काढून आणलेला आहे। तांदूळ पण भिजवले तर चालतील, पण मी हे तांदळाचा रवा भिजवणार आहे। 3 वाट्या घ्यायचा आहे। हे 3 वाट्या रवा आणि 1 वाटी उडदाची डाळ, ह्याला पण आदत घालायला लागते। संध्याकाळी बारीक करायचं आणि उद्या सकाळी आपण हे इडली किंवा डोसा, स्पंज डोसा बरेच प्रकार होतात त्याच्यात। 3 वाट्या मी रवा घेतलाय, नुसतं तांदूळ आहे ते, तुम्ही कुठला पण तांदूळ घेऊया। 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे। त्याच वाटीने 1 वाटी डाळ घेतली आणि 1-2 चमचे हरभऱ्याची डाळ घालायची, कलर छान येतो। आणि थोड्याशा मेथ्या घालायच्या, अगदी अर्धा चमचा मेथ्या घालायच्या। हे आता डाळ मी स्वच्छ धुवून घेते। ह्याच्यात मी पाणी घातलेलं आणि तळात पीठ बसल्यावर वरचं पाणी काढलेलं आहे। आता ह्याच्यात पाणी घालून ठेवूया परत, आणि डाळ पण धुवून घेतले, ह्याच्यात पण पाणी घालायचं। हे पण 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे। थोडीशी सालीची डाळ असल्यामुळे त्याचं टरफल वरती येते। आता हे आपण दिवसभर भिजवायचं आणि रात्री हे आपण बारीक करून घ्यायचं आहे। हे भिजत ठेवूया। सकाळी आपण ही डाळ भिजत घातलेली डाळ आणि हे तांदळाचं रवा हे आता आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। डाळ कशी फुगली आहे बघा, 10-12 तास भिजतली। आता उन्हाळा असल्यामुळे लवकर फर्मेट होते, तर डाळ बारीक करून घ्यायची आणि त्याच्यात अगदी मऊ स्पंज डोसा होण्यासाठी मी पोहे घालणार आहे। थोडे 1 वाटीवर पोहे घेतले। भात जरी घातला शिल्लक असलेला तरी चालते। पोहे स्वच्छ धुवून घेते आणि डाळ आपण एकदम बारीक करून घेऊया। डाळ घालूया मिक्सरच्या भांड्यात, पहिला डाळ करून घेऊया बारीक आणि मग त्याच्यात रवा बारीक करून घेऊया। हे पाणीच वापरायचं आपल्याला, कारण डाळी व्यवस्थित स्वच्छ धुतलेले आहे सकाळी। हे मी बारीक करून घेते एकदम, डाळ एकदम बारीक केली आहे बघा अशी। हे आता काढून घेऊया, मोठ्या पातेल्यात काढून घ्यायचं, म्हणजे फुगणार आहे, फुगून मग बाहेर येतं पीठ। उरलेली डाळ घातली आणि आता ह्याच्यात पोहे घालून घ्यायचे आणि ह्याच्यानंतर आपण रवा बारीक करून घ्यायचा आहे। थोडंसं पाणी घालायचं नंतर, आधी बारीक करून घेऊया असंच। हे पण असं बारीक करून घेतले, थोडंसं पाणी घातलं मी, परत आणि लागणार आहे पाणी घालायला, पण बारीक करताना पण पाणी घातलंय। हे काढून घेऊया आणि आता तांदळाचा रवा आपण बारीक करून घ्यायचा आहे। हा रवा पण भिजलाय चांगला, एकदम बारीक करायचा आहे। हे बारीक करून घेते, हे पण असा बारीक करून घेतलाय एकदम। तर मी सगळा रवा बारीक करून घेते। हे सगळं बारीक करून झालेलं आहे। तर मिक्सरचं भांडं जरासं पाणी घालून धुवून घेते, आज नाही पाणी घालायचं, आणि एकसारखं आता आपण हे एकसारखं करून घेऊया। एकाच दिशेने हे असं फिरवायचं, हा एकसारखं मिक्स करून घेऊया।
एकसारखं असं हलवून घ्यायचं एकाच दिशेनं. हे काळपट दिसतंय म्हणजे पाटीची डाळ होती, म्हणजे देशी डाळ मिळालेली बाजारात. हे असं एवढं बारीक झाले बघा, एकदम स्मूथ झाले. एक 5 मिनटं असं हलवून ठेवून द्यायचं. थंडीचे दिवस असले तर उन्हात ठेवायला लागते, कारण तेव्हा फर्मेट होत नाही. आता उन्हाळा असल्यामुळं फर्मेट होते चांगलं. आता हे झाकून ठेवते मी. डोश्याचं बॅटर चांगलं फुगलेलं आहे बघा. मी थोडंसं इथं पातेल्यात काढून घेतलं आहे, अजून थोडं काढून घेते. सगळ्यात मीठ घालायचं नाही, थोडं थोडं काढून घेऊन त्यात मीठ घालायचं. आपल्याला स्पंज डोसा करायचा आहे, त्यामुळे फार पातळ पण करायचं नाही. थोडंसं पाणी लागेल घालायला. पाणी घालते मी. तर मीठ घालूया. चवीनुसार मीठ घालायचं. आणि चटणी करून घेऊया आपण खोबऱ्याची. ओलं खोबरं घेतलंय. बारीक पीस करून घालते. खोबऱ्याचे पीस केलेत. एक 4-5 मिरच्या घेतल्यात मी कट करून, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालूया. आणि हे बारीक एकदम करून घ्यायचं. ह्याच्यात तुम्ही फुटाण्याची डाळ जरी घातली तरी चालते. बारीक करून घेते. चटणी तयार झाली आपली. ह्याला काय फोडणी वगैरे नाही घालणार, अशी छान लागते. आता आपण स्पंज डोसा करून घेऊया. तवा गरम झालाय, तेल लावून घेऊया. हा बिडाचा तवा आहे. तुमच्याकडे कुठला नॉनस्टिक वगैरे असेल तर ते वापरला तर चालेल. माझ्याकडे बिडाचा तवा आहे. तर हे असं फुलपात्रामध्ये घ्यायचं. फार मोठा करायचा नाही, हा थोडासा जाडच असतो स्पंज डोसा. साईडनं तेल सोडायचं थोडंसं. त्याच्यावर लोणी टाकायचं. आता भरपूर लोणी घालायचं. अजून एक करून दाखवते तुम्हाला. टिश्यू पेपरनं पुसून घ्यायचं. आणि आता आपण बॅटर घालूया.
तेल सोडायचं बघा साईडला. तर लोणी घालूया. साईडनं चांगला सुटला की मग उलटायचा. पाठीमागनं पण भाजून घ्यायचं व्यवस्थित. आपला लोणी डोसा तयार झाला. अजून एक करूया. ह्या पिठापासून तुम्ही इडली करू शकता, उत्तप्पा करू शकता, मसाला डोसा करू शकता. 2-3 पदार्थ होते ते एका पिठापासून. मी आज फक्त स्पंज डोसा करणार आहे. लोणी डोसा एकदम असा स्पंजी झालाय. हे बघा, मऊ मऊ एकदम. ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा. कसा वाटला तुम्हाला आजचा लोणी स्पंज डोसा आणि त्याच्याबरोबर बटाट्याची भाजी आणि ओल्या खोबऱ्याची चटणी? कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया असेच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.